राईट आर्म महोदय हुक करायचा चेंडू. चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला. नितीन भोईर कपिल भोईर ही बंधूंची जोडी मैदानामध्ये तैनात होईल. बॉलिंग मार्क वन निशान. हो येस आउटसाइड द स्टंप. पहिला वाईड पहिली एक्स्ट्राज. 15 धावेचा इशारा. संघाची धावसंख्या बिनबाद 1. पहिली सुरुवात झाली ती अवांतरणी उजव्या एसटीच्या बाहेरून. बघा ज्या काही नियमावली आहेत तुम्हाला विनंती करतोय बॉल कधी पण नवीन घेण्यात येईल. स्ट्राईक रोटेट नाही आहे. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला पुल केलाय. चेंडू गेलाय बॅकपोस्ट केलेला 4 धावांसाठी. लॉंग लेग आणि बेले हा कपिल भोईर पहिला चौकार. कंपल्सरी चेसिंग असेल. ट्रॅक व टी शर्ट कंपल्सरी असतील. रिव्ह्यू नाही. म्हणजे पंचांना जर वाटलं डाऊटफुल सिच्युएशन त्यांना संपूर्णपणे फ्रीडम असेल कधी पण ते घेऊ शकतात. विथ द 3 कॅमेराज 3 कॅमेऱ्यासहित स्पर्धा लाईव्ह केली आहे. चला संघाची धावसंख्या 5 वर. कपिल भोईर इज बॅटिंग ऑन 4. नॉन स्ट्रायकर नितीन भोईर इट टू गेट ऑफ द अकाउंट. एक्स्ट्राज 1. टोटल स्कोर इज 5-1 बिनबाद 5 वर. राईट आर्म महोदय विकेट. यस पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी आउटसाइड द स्टंप. चांगला चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करेल. डॉट बॉल उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा. हो यस पुन्हा एकदा मारायचा तर पण टायमिंग करेल नाही. फॉलो थ्रू मध्ये गॅदर करेल. चांगला चेंडू. चांगले 2 अतिशय चांगली डिलिव्हरी केलेत. संघाची धावसंख्या फक्त 5 धावा. चांगला बॉलिंग अटॅक. जर चौकाराचा आपास सोडला तर पहिले षटके पॉवर प्लेमधले आहे. अतिशय चांगलं मैदान. सुसज्ज क्रीडा संकुल गणपती तांडेल मैदान. आणि हा यस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. आणखीन एक भन्नाट डिलिव्हरी. डॉट बॉल. फक्त संघाची धावसंख्या 5 वर. निशांत म्हात्रे लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट ओव्हर. हो यस पुन्हा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त टायमिंग वर चेंडू ऑन द राईज. आणि हा पहिला दमदार चौकार. डिबेश को पॉइंट चेंडू फरार झाला. कपिल भोईर यांचा हा दमदार स्ट्रोक. पहिला बघूया पुल केला होता. नंतर मात्र अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. आणि पहिल्या षटकात कुठल्या तब्बल बिनबाद 9 अशी दमदार सलामी. पहिलं षटक संपवण्यात निशांत म्हात्रे यांचा बॉलिंग अटॅक. बॉलिंग प्रदर्शन. 6 चेंडू 9 धावा. एकही विकेट नाही. हॅलो शीतल रायझिंग स्टार्स आणि डेल्टन रॉयलचा कर्णधार आपली उपस्थिती लगेच दाखवायची. लगेच जशी इनिंग संपेल बोथ कॅप्टन्स लगेच यायचं आपण टॉस इनिंग साठी. कारण आम्हाला जवळ 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत. दिवस थोडा आता मोठा आहे. हॅलो 3 क्षेत्ररक्षक बाहेर असतील. सेकंड पॉवर प्ले मध्ये दोन्ही संघाच्या कर्णधाराची नोंद घ्यायची. 3 खेळाडू बाहेर राहू शकतील. गणेश भोईर आयकॉन आहे. धनेश भोईर आयकॉन आहे. येस धनेश भोईर इज द आयकॉन. बघा पहिला आयकॉन होता कपिल आणि धनेश भोईर. दोन्ही संघाने 2 का एकच आयकॉन. प्रत्येक संघ 2 का 1 आयकॉन. 1 आयकॉन. चला धनेश भोईर खेळेल. करावे 42 संघाचे विस्फोटक गोलंदाज नितीन भोईर. स्ट्राईक रोटेट करेल. संघाची धावसंख्या 6 चेंडू 9 धावा. एकही विकेट नाही. बिनबाद 9 अशी दमदार सलामी. पहिला सामना रेड डेव्हिल्स त्यांच्या विरोधात आदेश शिवाय असा हा विद्यमान सामना. अतिशय चांगलं वातावरण. कैलासवासी कांचन कृष्णा तांडेल मला खरं म्हणजे त्याने मिली बावडेन अतिशय स्टायलिश पंच आणि करावे क्रिकेटसाठी ज्यांना बरंचसं योगदान देणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. परंतु ते आपल्यात नाहीत आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ करावे क्रिकेट चॅम्पियन लीगचं हे दमदार आयोजन. चला धनेश भोईर पहिला चेंडू. राईट आर्म महोदय विकेट. आउटसाइड द स्टंप. चांगला चेंडू. एवढा सावध स्विंगर. डॉट डिलिव्हरी. डॉट बॉल. शॉर्ट थर्ड मॅन. बॅकवर्ड गेली. बॅकवर्ड पॉइंट कवर्स. डेप एक्स्ट्रा कवर.
शॉर्ट मिड विकेट बॅकवर्ड लेग असं आक्रमक फिल्डिंग बॉलिंग मार्को तयार. एक लॉंग ऑन सीमा रेषेलगत. ओहो जोरदार अपेल आणि फिंगर गोज ऑफ आणि यतीर भोईर शून्यावर बाद. अतिशय खराब स्थिती आणि अतिशय ओव्हर कॉन्फिडन्सली पटका खेळायचा होता आणि मिळेल पहिला धक्का. पहिल्या विकेटची एक झीट. प्रथम विकेट स्वहा पहिल्या विकेटचं निर्दालन निर्मूलन उच्चाटन. धाव संख्या 1 बाद 9 वर 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हॅलो हॅलो जयेश तांडेल कर्णधार आपली उपस्थिती दाखवायची. जयेश तांडेलकर म्हणजे आयकॉन असेल बहुतेक. धनेश कडू आणि जयेश तांडेल. येस अतिशय भन्नाट दोन्ही आयकॉन. एक डावखुरी हाताचा फलंदाज एक उजव्या हाताचा फलंदाज असं हे जबरदस्त मिश्रण कॉकटेल. सेकंड मॅच होईल बी. सुवर्ण संधी आले दीपेश पाटील याला. या स्पर्धेमध्ये जर अर्धशतक झळकावलं तर नमेश तांडेल याच्याकडून 5,000 रुपये. येस क्या बात आहे. कोणासाठी कोणाला आहे. दीपेश पाटील वंडांदा विस्फोटक फलंदाज. अर्धशतक नमेश तांडेल यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राईज. पहिला चेंडूचा राईटा महोदय विकेट. हो 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 भन्नाट मारा सुसाट स्पेल. अतिशय क्लास गोलंदाजी. उजव्याच्या बाहेरून जाणारा कुठल्याही प्रकारचा अजून सुर्ग बसलेला नाहीये. संघाची धावसंख्या फक्त 9 धावा. दुसरं षटक धनेश भोईर याचा जबरदस्त बॉलिंग अटॅक. राईटा महोदय विकेट तयार आणि हा दिशाहीन चेंडू येस आउटसाइड द ऑफ उजव्याच्या बाहेरून. नो डाऊट दॅट शुड वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचं समर्थन. टोटल धावा झाल्या 10 वर. डबल डिजिट 10 for 1. हो 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 पुन्हा एकदा अचूक टप्पा. उत्कृष्ट मारा. कुठल्याही प्रकारचा अंदाज आला नाही. हॅलो दीपेश पाटील याला अजून एक सुवर्ण संधी आहे. नमेश तांडेलचे 5,000 प्लस 1,000 रुपये जयेश तांडेल याच्याकडून. येस म्हणजे टोटल 6,000. फुलटॉस पुन्हा एकदा चांगला फटका. दमदार स्ट्रोक चेंडू लॉंगापट्टी एक्स्ट्रा कॉल याच्यामधून. अतिशय चांगला फटका आणि मिळते 4 धावा. या समय सूचक समयबद्ध फटका. जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. संघाची धावसंख्या 4 ने संघाची धावसंख्या झाली 15 वर 14 वर. पहिल्या षटकात 9 धावा. दुसरं षटक प्रगती पदावर. दीपेश पाटील याच्याकडे 5,000 आणि जयेश तांडेल यांचे 1,000. टोटल मिळते 6,000. जर अर्ध शतक कुठलं तर हो 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 चांगली डिलिव्हरी. वाईटचा इशारा. यस दिशाहीन गेंदबाजी. वाईटचा इशारा. स्वैर मारा. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 15 वर 15 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. हे संघ मालक आणि कॅप्टन हे आवश्यक असते कंपल्सरी फॉर टॉसिंग. हा निर्णय बघूया. आणखीन एक वाईट म्हणजे या षटकामध्ये तब्बल 3 वाईट. अजूनही सूर गवसलेला नाहीये. बघा तुमचा कॅप्टन आणि आयकॉन हा रेकॉर्ड आहे. संघ मालक कॅप्टनचा कॅप्टन पाहिजे कंपल्सरी. संघ मालक इज द ओनर. राईडा महोदय विकेट. पुन्हा एकदा अप्रतिम ऑन ड्राईव्ह. चेंडू गेला आहे लॉंगॉनला. मिळेल फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर झालाय 17 वर 17 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि षटक क्रमांक दुसरा फिनिश. 3 जर वाईड नसते फेकले तर अजूनही स्कोर दाबला असता. हॅलो हॅलो फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुवर्ण संधी आहे. मितेश तांडेल याच्याकडून हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 1,500 रुपये पैसे जमा आहेत. येस विकेट हॅट्रिक. कोणी कुठल्याही गोलंदाजाने. हॅलो माफ करा मितेश म्हात्रे कडून सर्व गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक साठी 1,500 रुपये. 1,500 मिळतील तुम्हाला तर विकेट हॅट्रिक. आणि दीपेश पाटील यांनी जर अर्धशतक कुठलं. नमेश तांडेल 5,000 आणि जयेश तांडेल 1,000 असे तब्बल 6,000चा धनराशी. चला नवीन मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज
विनोदजी भोईर 5 गोलंदाज कंपल्सरी वापरायचे आहेत. विनोद भोईर हा करा म्हणजे नेहमी उपयुक्त येतं. 30+ हा लिजंड गोलंदाज. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. धावा झाल्या फक्त एनमेन 17 धावा. 12 चेंडू 17 धावा म्हणजे प्रति षटका मग 8.5 धावांचे इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. चला स्पीडअप करा प्लीज. तुम्हाला 25 मिनिटं आहेत फक्त तुमच्या एका इनिंगसाठी. कृपया टाइमपास करू नका. तब्बल 6 मॅचेस होतील आज. हॅट्रिक 1,500 रुपये. कुठल्याही गोलंदाजांनी हॅट्रिक कंप्लीट केली 1,500 रुपये मिळतील. नितेश म्हात्रे बऱ्याच सकाळपासून पैशांची भरसात. फक्त तुमची पॉवर पाहिजे बस. चला विनोद भोईर. आणि हा यस लॉफ्टेड आणि हा पहिला षटकार उत्तुंग फटका. आणि या स्पर्धेमधील दमदार सुरुवात पहिल्या षटकाराने. जबरदस्त टायमिंग बेहतरीन स्ट्रोक. साधारण सावटे व्हाईटिश मिडविकेटच्या डोक्यावरून भन्नाट स्ट्रोक्स. 23 रन्स. अच्छा कॅप्टन शीतल रायझिंग स्टारचा कॅप्टन मिथुन भोईर. आणखीन एक नादर सिक्सर. सलग दुसरा षटकार. यानं काही नाही का बक्षीस? हॅलो, 3 हॅलो. षटकार मारल्यानंतर जयेश टँडेल कर्णधार पाठवायचा आहे. जयेश टँडेल कॅप्टन आलेला आहे. शीतल रायझिंग स्टारचा कॅप्टन इथं आलेला आहे. आपला कॅप्टन 29 धावा. दीपेश पाटील कपिल भोईर हे 3 भोईर शून्यावर गारद झाला. काही चमकधमक करता आलेली नाही. पहिल्या चेंडूपासून अडकळत खेळत होता. शेवटी विकेट त्याला. धावा झाले 29. 2 चेंडूमध्ये 2 षटकार. विनोद भोईर यांचं स्वागत मात्र चांगलं केलं. खरपूस समाचार. हो येस आउटसाइड द स्टंप दॅट शुड बी वाईड. डेल्विस सुवैर मारा दिशाहीन भरकटलाय. बघा पहिले 2 षटकार त्याच्यानंतर संतुलन बिघडलं गेलं विनोद भोईर याचं. संघाची धावसंख्या 30 रन्स 30 धावा 1-32. संघ सुस्थितीमध्ये चांगली परिस्थिती. आणि हा यस चेंडू हवेमध्ये सॉफ्ट डिसमिसल. 2 षटकारासहित फलंदाज बाद होईल बिहाइंड द विकेट. विनोद भोईर बऱ्याच खडतर प्रयासानंतर विकेट भेटली. संघाची धावसंख्या 2-30 30 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. तर धावा केल्या यांनी 17 धावा. दीपेश पाटील 17 धावांचं योगदान. खरं म्हणजे त्याच्यासाठी 6,000चं प्राईज कॅश प्राईज होतं. 33 धावा कमी पडल्या म्हणजे 1/3. खरं म्हणजे 1/3 साठी 2,000 रुपये द्यायला हरकत नव्हती. नमित तांडेल आणि जयेश तांडेल. चला नवीन फलंदाज लवकर या प्लीज. यस मनोज म्हात्रे बोया. खरं म्हणजे ओपनिंगला मनोज म्हात्रेला वास्तविक बॅटिंग ऑर्डर. खरं म्हणजे अजूनही बॉल बरेच बाकी आहेत. मनोज म्हात्रे हा देखील एक विस्फोटक म्हणजे करावे संघासाठी. रेग्युलरचं असेल 40+ असेल. ज्या गावासाठी त्यांचं योगदान त्यांची ती कधीही स्मरणातून जाणार नाही अशी इनिंग. कोपरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघांना सगळे वाद्य बँड घेऊन आले होते की आम्ही आता जिंकलोय. परंतु 4 चेंडूमध्ये सामन्याचा निकाल लावला. तब्बल 4 षटकार ठोकले. 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज होती आपल्या जिंकण्यासाठी. पण मनोज म्हात्रे याचा तो इतिहास न पुसणार आहे. कारण त्याचे जिवंत साक्षीदार आम्ही होतो. आम्ही कॉमेंट्रीला होतो. हो येस पुन्हा एकदा तंत्रशुद्ध फटका. जबरदस्त ऑर्डर आहे. याला म्हणतात टेक्निक. का तुमच्यावर टेक्निक असेल तुम्हाला मला. आणि असे 360चं मैदान नाही.
मोठे फटके मारायची गरज नाही, जरी प्लेसमेंट किंवा शॉर्ट सिलेक्शन. संघाची धावसंख्या 31. 31 राऊंड. हो पुन्हा एकदा बघा, बस थोडंसं कंट्रोल केलंय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक कव्हर पॉईंटला पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. बघा अशा देखील धावा 12 सहज होऊ शकतात. मोठे फटके मारायची गरज नाही, कारण संपूर्ण मैदान हे अतिशय क्लास मैदान आहे. त्याचा पुरेपूर फायदा आउटफील्ड फार फास्ट आहे. जरी तंत्रशे तुम्ही खेळले, मोठे फटके न मारता प्रत्येक 2-2 धावा जर हलता ठेवलात तर कमीत कमी 60 ते 70 धावा आरामशीर होतील. एखादा वाईट किंवा एखादा षटकार, एखादा चौकार. लास्ट डिलिव्हरी. हो औषध स्टंग. वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. संघाचा टोटल स्कोर आहे 32 रन्स. 34 रन्स. यस कुमार तांडेल याचं काहीतरी ऑफर आहे वाटतं. हो येस आउटसाइड डॅपस्टम बॅकवर्डला गेला होता, परंतु कपिल भोईरसाठी असेल. हॅलो. 35 धावसंख्या धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 35. 2 गडी बाद 35. हे बघ ते हरदेव तांडेल त्याने आठवण करून दिली की चुवा बोलवलं होता तेव्हा म्हणण्यासाठी. कारण चुवा म्हटलं की फार मोठं नाव क्रिकेटमधले भरत लॉर असतील, अविनाश जाधव असतील, वाघेला असतील, भरत लॉर असतील, असे एकापेक्षा एक दर्जेदार. त्यावेळी खरं म्हणजे चंद्रकांत शिंदे यांची जी टीम होती, राहुल 11, चंद्रकांत शिंदे. झाला 3 ओव्हर झाले ना. हाऊ मेनी 35 धावा. 2 बाद 35. चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर नवीन गोलंदाज निलेश म्हात्रे. आयोजक सर्वे सर्वा. हो येस एकावधी बँक खाण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू जाईल चौकारासाठी. डिफाईन लेग लॉंग लेग यांच्यामधून स्वीप केला. 4 धावांनी संघाची धावसंख्या 39. 39. कमीत कमी 70. कारण कुठलेही टार्गेट हे शेप नाही आहे मैदानावर. धावा कारण जशी जशी खेळपट्टी तापेल, पाटा होईल, त्याच्यानंतर निलेश जन्मभूमी कोळी कोपर, संपूर्ण कर्मभूमी करावे गाव. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हलक्या जरा पुश केला, टॅप केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. येस संघाची धावसंख्या 41. 41. बघा स्कोर धावपळे घालता ठेवलाय. कपिल भोईर, मनोज म्हात्रे अशी ही दमदार जोडी. बाद होणारे फलंदाज दीपेश पाटील आणि यतीन भोईर तंबूमध्ये आराम करतायत. विश्राम उसंत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन धनेश कडू आणि त्यांच्या विरोधात जयेश तांडेल. जयेश आहे इथं. 1,500 कॅश प्राईज. 3 षटकाराटी. ओ हो पुलेट मिडविकेच्या डोक्यावरून चांगलं टायमिंग आणि पंचांचा हा नो बॉलचा इशारा आणि असेल फ्री हिट. सर्व गोष्टी आपल्या पथ्यावर पडल्यात. आरामशीर चांगला दमदार स्ट्रोक करे फलंदाजी. मैदान जे आहे ना टोटली फलंदाजांना नंबर 1. धावा झाल्या 45. 48. 48 रन्स झाल्या धावा आणि 23 धावांची जबरदस्त. आतमध्ये बोलवा, क्षेत्ररक्षकाला आतमध्ये बोलवा. चेंडू द्यायचा आहे. चला कपिल भोईर याची 23 धावांची बहारदार इनिंग. आंबा तुमच्याकडे बॉल आहे का अवेलेबल? अजून एक
या चेंडू कुठलाही जर हरवला तर नवीन चेंडू आहे प्लीज. मिळाला मिळाला. कुमार तांडेल सर गेलेले आहेत तिकडे. येस, कुमार तांडेला फार चिंता. मग बघा याला म्हणतात काहीतरी योगदान. धावा झाले 48, 48 रन्स. हो हो येस, पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न बाकवास कोलेगला पुन्हा एकदा. आणि फलंदाज बाद होईल, काही गरज नव्हती. वास्तविक धाव झाली असती. जर पहिली धाव वेगात घेतली असती तर दुसरी धाव आरामशी झाली असती. परंतु तालमेल, जे संतुलन, कोऑर्डिनेशन टोटली कोलॅप झालं आणि त्याचा परिणाम, त्याचा इम्पॅक्ट पडला तो. आणि फलंदाज बाद होईल. खरं म्हणजे 23 धावांचे अतिशय भारदारीने खेळत होता. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आहे प्लीज, धनेश कडू आणि जयेश तांडेल. आणि दोन्ही संघाचे मालक हे आवश्यक पाहिजे मात्र टॉसिंग करताना. अतिशय दमदार स्पर्धा. कांचन कृष्णा तांडेल यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग ही लीग नव्या नवानं. खरं म्हणजे प्लेयर तेच आहेत, फक्त नाव बदललं आहे. दारू जुनीच, फक्त बॉटल चेंज केली, नामकरण वेगळं केलं आहे. चला संघ मालक दोघां त्यांचा नाही, त्यांचा पत्ता नाही. शीतल रायसिंग कॅप्टन यांचा इथं आणि संघ मालक देखील हजर आहे. आणि त्यांचा विरोधक मात्र अजून पत्ता नाही, धनेश कडू. डेंटल रॉयल काय कोणी काय दाताच्या डॉक्टरांनी केले का प्रोड्यूस? हां, जे दंतवैद्य असतात ना, काहीतरी असेल की नाही. हे पहिल्यांदा नाव बघतो मी आता एवढे वर्ष कॉमेंट करत असेल. डेंटल नाव नाही, कधी रोगावर नाव नाही किंवा एखाद्या डॉक्टरच्या नावानं नाही. डेंटिल रॉयल आहे. अच्छा 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 ओके. हो हो येस, पुन्हा एकदा चेंडूला मिडवे गेला. मिळेल फक्त एक धाव. संघाचा टोटल स्कोर 3 बाद 51 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चला दोन्ही संघाचे कॅप्टन धनेश कडू, तुमच्या मालक एवढे प्लीज. हॅलो हॅलो. रायझिंग स्टार संघाचा कॅप्टन आणि संघ मालक इथे उपस्थित आहे. डेल्टिन रॉयल संघाच्या संघ मालकाला आणि कर्णधाराला विनंती आहे की आपण लगेच यायचं आहे. चला क्रॉसिंग गाडी या प्लीज. हो लेफ्ट आर्म डाऊन द विकेट. डिफायनल चेंडू जाईल, परंतु सीमा रेषे लगेच चांगलं फिल्डिंग. 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या 53 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 53 अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था. येस, महेश भोईरेची महेश भोईरेची संकल्पना होती करावे. खरं म्हणजे तेव्हा पहिली जी स्पर्धा झाली होती, दमदार आयोजन. आमचा विजय तांडेल कट्टर मोदी भक्त ते देखील तेव्हा होते उत्सुक. रोनित बॉलिंग मार्क पर तैयार. राईट आर्म डाऊन देखील फुलटा चेंडू. पुन्हा एकदा अकरा लाईन आडवा पट्टा. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. जिथं 1 धाव तिथं 2 धावमध्ये कन्वर्ट. फलंदाज बाद आहे का? जर डाऊट असेल, इफ एनी डाऊट, येस रेफर टू टेक्नॉलॉजी प्लीज. थर्ड अंपायर आहे ना? येस, पहिला रिव्ह्यू फ्रॉम अंपायर. कारण प्लेयर लोकांना रिव्ह्यू नाही आहे, फक्त अंपायरसाठी जेव्हा मनाला वाटेल तेव्हा. येस प्रेक्षक लाईव्ह. येस बॅट्समन इज नॉट आउट. 2 धावा आरामशीर. खरं म्हणजे हा जर फर्मिंग झाला नसताना तर आरामशीर रनआउट झाला असता. तो थोडासा भावचळला, अडकळला आणि त्याचा परिणाम पडला त्याच्या फेकीवर. लेट फेकी झाली, दिरंगाईने केली फेकी, त्याच्यामुळं 2 धावा आरामशीर. म्हणजे डाऊटफुल होत्या, पण बेनिफिट ऑफ डाऊट हा नेहमी बॅट्समनला देतात. हा आंतरराष्ट्रीय नियम आहे. चला 2 धाव डावकांची जाऊया 55 आहे. 55 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक क्रमांक अंतिम तयार. बॉलिंग मार्क तयार. रोनित. हो हो येस, पुन्हा एकदा
अतिशय चांगली अतिशय उन्हाच्या रखरखत्या उन्हात ही स्पर्धा खरं म्हणजे ही स्पर्धा डिसेंबरला व्हायला पाहिजे होती. म्हणजे डिसेंबर ते जानेवारी हा महिना पोषक असतो या लीगसाठी. आता खरं म्हणजे नाईटचा माहोल आहे. हो हो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी भन्नाट वेग त्याच्यावर काही करता आले नाही. संघाचा टोटल झाले धावसंख्या 61 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. कुठे मोठे जोई यस धाकटे मोठी जोईला ये पाचगाव धाकटे जोईला यस. मला उद्या कॉल होता धाकटे जोईला उद्या कॉल होता परंतु मी दुसऱ्याकडे अडकलो त्याच्यामुळे तो त्यांचा नंतर मी बघूया 10 तारखेला जाईल कदाचित. हो यस पुन्हा एकदा चांगला कव्हर राहील आपला तो फटका ट्रेमेंडस स्ट्रोक चेंडू जाईल सीमारेषे बाहेर थांबणार नाही. दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह नेत्रदिव्य फटका 4 धावा आणि संघाची धावसंख्या 65. आणि 36 धावांची बहारदार मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग प्लेड बाय मिस्टर 36. अरे याला काय लावायला पाहिजे का नको मग असे 50 विरुद्ध लावले होते. अच्छा अच्छा आयकॉन खरं म्हणजे आयकॉन काय कामात राहिला नाही. आयकॉनचे खरा रोल आहे मेन हिरो इन दिस मॅच टुडे. हो हो यस पुन्हा एकदा चॉप करायचा आपल्याला चेंडू गेला बॅकवर्ड गलीला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 65. राहिला फक्त एनमेन शेवटचा 66 ना 67 डावा राहिला शेवटचा एनमेन 1 बॉल. चांगली धावसंख्या जर बॉलिंग अटॅक आणि क्षेत्ररक्षण तोलामोलाचं केलं या देखील धावा करणं नक्कीच जिकिरीचं होईल. बॉलिंग मार्क होता या लास्ट डिलिव्हरी राईट आर्म राऊंड द विकेट रोनित. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका जबरदस्त ऑफ ड्राईव्ह धावा किती मिळतील पुन्हा एकदा 2 धाव्याचा बेनिफिट. संघाचा टोटल स्कोर झाला 68 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ आसपास अप्रॉक्सिमेटली रॅन्डमली 14 म्हणजे 14 पंचे 70 जिंकण्यासाठी पाहिजे 69 धावांचं टार्गेट. आणि टॉससाठी या शीतल रायझिंग आणि डेंटी रॉयल धनेश कडू आणि जयेश तांडेल मिथुन भोईर आणि आमचे संदीप तांडेल यशोधन तांडेल हे जॉईंट आहेत. अर्धा हिस्सा बाकी आहे भागीदारीमध्ये धंदा आहे. विवेक सिंग रायझिंग स्टार शीतल रायझिंग स्टार आणि यशोधन आणि संदीप तांडेल हे दोघे पार्टनर आहेत. हॅलो हॅलो चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. आगामी सामना डेल्टिन रॉयल्स संघ मालक संदीप तांडेल यशोधन तांडेल कर्णधार जयेश तांडेल यांची उपस्थिती आपल्याला इथे बघायला मिळते. दुसरा संघ असेल शीतल रायझिंग स्टार्स चला या चौघे संघ मालक विवेक सिंग आणि कर्णधार मिथुन भोईर. चला 5 जणी उभं राहायचे 2 मालक 1 कॅप्टन एक फोटो काढा प्लीज. अरे कॅमेरामन त्यांचा जरा बंदिस्त करा आणि स्टेटस टाकून ठेवा. हॅलो विजयजी नाईक सर यांना विनंती आहे की आगामी सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. आदरणीय 40+ संघाचे विजयजी नाईक सर. येस कंदे समर्थ आणि 40+ आणि करावे गावचं क्रिकेट अजून बघा क्रिकेटचा जाम शौक आहे. चला नहीं उसका ये नहीं उसका दूसरा अलग काम है. जमाल फक्त कपडे बांबू सप्लाय करणार. आणि आयकॉन बघा दोन्ही संघाचे आयकॉन हे टोटली फ्लॉप झालेत. त्यांचा देखील आयकॉन फ्लॉप झाला. कपिल आयकॉन होता. अच्छा कपिल आयकॉन होता. कपिलने दमदार बॅटिंग केली आणि हा आयकॉन शून्यावर घरत डगावरचा शिकारी भुया. चला मितेश म्हात्रे यांच्याकडून षटकार हॅट्रिक 1,500 रुपयाचा कॅश प्राईज जमा आहे. कुठल्याही प्रकारचा जीपे वगैरे करू नका प्लीज सगळे ओके कारण सध्या परिस्थिती फार वाईट आहे. रोखीत द्या प्लीज. हॅलो हॅलो धन्यवाद जमाल.
रहने तो मैं एक इनिंग करने वाला है. निलेश मात्रे नवीन फलंदाज. धाव संख्या 0 पहिला गडी गारत. अतिशय खराब डलमलीत विकृत विक्षिप्त सुरुवात. LBW लेग बिफोर पायचित. हॅलो हॅलो, चला सामन्याला चालू करायचं आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात ही ज्वेल्स करून असेल. आणि एंड मात्र तिकडं डिमांड. चला 1,500 कॅश प्राइज. जर कोणी 3 षटकार सलग मारले 69 धावांची गरज आणि पहिली विकेट 0 आयकॉन जास्त रकमेमध्ये बोली लावून चला निलेश मात्रे वन डाऊन द फलंदाज. क्लिअर. आणि हा यस पहिला दमदार टायमिंग आणि हा पहिला टोळे जंग फटका. आले आपलं तेवर आक्रमण काउंटर अटॅक फ्रॉम निलेश मात्रे इज बॅटिंग ऑन 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला षटकार असे बॅटिंग तुम्हाला करावे लागेल. नाही आज शैली बदललाय. खरं म्हणजे हा मोठा गावचा निलेश आहे ना. निलेश मात्रे तुम्ही बघितला असेल मोठा गावचा. तो कधी राईटी कधी लेफ्टी ते समजतच नाही. कधी नेहमी त्याची ती अजूनही कोणाला संबंधित शैली कुठले नक्की डावक्या हाताचा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज निलेश मात्रे फ्रॉम मोठा गाव. येस आपला अंदाज राहत आहे. नाही मग त्याची बॅटिंग मी बऱ्याच वर्षापासून हो यस पुन्हा एकदा बचाव केलाय. आणि हा फलंदाज बाद होईल. यस मिडॉनला काय गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. पहिला जरी कावळा दिला नंतर मात्र कोहळा घेतला. निलेश मात्रे फार काळ तग धरू शकला नाही. त्याला परतीचा मार्ग परतीचे दोर कापले गेले. सेकंड विकेट कोलॅप्स ऑन टोटल स्कोर ओनली 6 रन्स. 2/6 वाताहत यातायात 69 धावांची गरज असताना असे आत्मघातके फटके मारायची गरज नव्हती. खरं म्हणजे पहिला जरी षटकार आला नंतर मात्र थोडा डिफेन्सिव्ह परंतु अंदाज बांधता आला नाही. चेंडू थोडासा फ्लाईट दिला होता आणि मिडॉनला एक जबरदस्त झेल घेतला आणि निलेश मात्रे याच्यासाठी परतीचा मार्ग खुला केला. आणि नादर बॅट्समन टू डाऊन द फलंदाज हर्षल मडवी. हर्षल मडवी द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. 2/6 अशी खराब सुरुवात डलमलीत सुरुवात. 69 धावांची गरज. सध्या तरी संपूर्णपणे या सामन्यावर पकड वर्चस्व डॉमिनेशन. चला बॉलिंग मार्क तयार. जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतोय प्लीज जास्तीत जास्त पाणी प्या. कमीत कमी जेणेकरून पाण्याचं प्रमाण हे शरीरामध्ये. कलिंगड खा अर्धा जर पाणी अवेलेबल नसेल तर. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. बॉलिंग मार्क तयार. ओ हो ग्रेट डिलिव्हरी सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय. बघा गती आणि मतीयाचा पुरेपूर वापर केला. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक. बघा वेगावर नियंत्रण पण अचूकता दाहकता आणि भेदकता अशी ही संमिश्र गोलंदाजी. 2/6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म हो द विकेट. आणि हा यस आउटसाइड लेग स्टिक थोडासा दिशा भरकडलाय. दंडित केले. वाईटचा इशारा. सुमैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचं समर्थन 7 रन्स. दीपेश पाटील यांना सुवर्ण संधी आहे. 3 झेल पकडले तर 5,000 रुपये Yes. किरण म्हात्रे यांच्याकडून. यस 3 झेल. यस दीपेश त्याला जाम समजत नाही.
अहो पुन्हा एकदा काय बॉलिंग, दमदार गोलंदाजी, फलंदाज बाद होताना हा तिसरा धक्का सुरुंग लावलाय आणि संघाची जी न भूतो न भविष्यती झालेले दमछाक, पिछेहट, शरणागती माघार, तिसरा गडी गारद. दोन्ही डावकुयाचे फलंदाज फ्लॉप झालेत. अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही बॅटिंग ऑर्डर पहिली फळी ही कापून काढली, कारण जिथं आयकॉन चालला नाही नंतरच्या त्या पाठीमागे त्यांचे जे सर्वायवर होते टोटली फ्लॉप झालेत. येणारा मिडल ऑर्डरचा मधल्या पालीचे फलंदाज किस्टर केपीएल. येस नेहमी आत्ताचा इतिहास आहे, परंपरा त्याचा लौकिक आहे. विशाल म्हात्रे हा नेहमी संघाला म्हणजे करावे प्रेमीसाठी. निशांत म्हात्रे, निशांत म्हात्रे नेहमी चांगली कामगिरी, चमकदार कामगिरी करतो. आतापर्यंत लौकिक आहे 18व्या पर्व, पण यावर्षी जरासं नाव चेंज केलंय, करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग. 7 धावा दिल्या, 3 विकेट. हा आणखीन 1 विकेट. करावं आरामशीर घ्यायला पाहिजे, पण धावत नाही ना. चला पहिलं षटक संपुष्टात ना रे. 8 धावा दिल्या, 3 विकेट. चांगली दमदार गोलंदाजी केली. पहिल्या चेंडू पासून जे दबाव ठेवलाय आणि जिंकण्यासाठी पाहिजे 61 धावांची गरज. 15 चौक 60 म्हणजे 15 सव्वा 15चं टार्गेट प्रति षटकामागं. आदेश शिवाय या संघासमोर यक्ष प्रश्न. चला बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. याच्यानंतर सामना होईल शीतल रायझिंग त्यांच्या विरोधात डेंटी रॉयल. या 2 बलाढ्य टीम असतील. एकीकडे धनेश कडू आणि त्यांच्या विरोधात जयेश तांडेल, यशोधन तांडेल, संदीप तांडेल यांनी पॅक केलेली ही टीम डेंटी रॉयल. 5,000 दिवशी पहिला पैसे जमा कर. जाऊ दे, पैसे जमा आहे, सुपारी नका देऊ ना, झालं नाही लेवल. प्रकाश आकाश तोडकर बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. शॉट थर्ड मॅन. पहिला चेंडू पुन्हा लॉंगॉनच्या डोक्यावरून पुन्हा एकदा अप्रतिम टायमिंग आणि हा पहिला दमदार सिक्सर. ग्रेट शॉट. येस नक्कीच कॅचेस विनिंग द मॅचेस. सोडलेला झेल किती त्रासदायक होईल याचं हे ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण. टोटल स्कोर दिला 14वर. अशी बॅटिंग, वादळी फलंदाजी करावी लागेल. 15वर झेल सोडल्यानंतर त्याचे परिणाम ज्यांनी 90 कुठल्या, कारण कॅचेस नेहमी त्रासदायक होत असतात. धावसंख्या 3 बाद 14, 14 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. नाही हो हो येस. चांगला चेंडू पुन्हा एकदा हलक्या जरा पुश करायचा प्रयत्न. टायमिंग तेवढं जमलं नाही. 1 धावमुळे संघाची धावसंख्या झाली 15 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 15वर पहिल्या षटकात चांगली दमदार गोलंदाजी केली. अतिशय क्लास गोलंदाजी भात्रेन. साईश कडू यांचं आगमन मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. खरं म्हणजे तुम्ही पॅकेज फ्रूट्स पॅकेज पोचवला पाहिजे एकेकाला. आज उपवास होता ना, बरोबर की नाही. कलिंगड अथवा पाईन ॲपल, खिचडीने कोण खात. हो 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 स्लॉग स्विफ्ट. चांगलं टायमिंग आणि मिळते 4 धावा.
बाकोस्क्वेल्ले डीप मिड विकेट यांच्यामधून चांगला फटका, दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, नेत्र दीपक फटका, 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 19 रन्स, 3/19. जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 50 धावांची गरज. तेरा, 14 आणि 15. जरा टाइमपास नका करा प्लीज बाबांनो. अजून बऱ्याच, खरं म्हणजे 11 वाजता बरोबर सामना चालू झाला होता आणि हा येसपर्यंत आडवा पट्टा, परंतु चेंडूला मिड विकेटला मिळेल 1 धाव. संघाची धावसंख्या झाली 20 20 रन्स आणि स्कोर बोर्ड 3/20. नक्कीच 10 बॉल लागला, 15 मिनिटं मजा 1.5 मिनिट लागला एका बॉलला. फार स्लोर आहे. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनला लॉफ्ट केलाय आणि 4थी विकेट. नेस्त नावूत नाम शेष नामोहरम. 4थी विकेट जाईल तंबूच्या आश्रयाला. 4/20 अशी नांगी. नतमस्तक झालेत. 68 धावांची गरज आणि अतिशय ओव्हर कॉन्फिडन्स बॅटिंग. खरं म्हणजे आक्रमण एवढा करणार पाहिजे. खरं म्हणजे पहिल्या चेंडूपासून जी गोलंदाजी केली होती गोलंदाजांना, पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या फक्त 8 धावा आणि 3 विकेट घेऊन प्रतिस्पर्धी संघाचे गालन. रेदात रिपीट, नवीन बॅट्समन मधल्या फलीतील मिडल ऑर्डरचा पहिली फली कोलॅप झालेली आहे. वरद पाटील बाप्पांचं नाव आहे. आज खरं म्हणजे संकष्टी आहे. वरद पाटील. 4/20, 20 for the loss of 4 wickets. खरं म्हणजे आज आयकॉनने मात्र कमाल केली. रेड डेव्हिलच्या चांगले आदेश शिवाय. हो 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 यस, बॅटिंग चांगली. पुन्हा एकदा आक्रमण खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपेल, फलंदाज चकला गेला आणि षटक क्रमांक 2 फिनिश. धावा झाल्या फक्त 20 धावा म्हणजे प्रति षटकामागे 10 धावांचं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. आणि जिंकण्यासाठी पाहिजे अजूनही 49 धावांची गरज. उर्वरित बॉल 16.33 असं आस्किंग रन रेट. उत्तर वाढत जाणारे टार्गेट 16.33. धावा झाल्या 4/20, 20 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 2 overs. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. कुठल्याही प्रकारचा मैदानामध्ये पाणी जास्तीत जास्त प्या. कुठल्याही प्रकारचं सेवन काही करू नका प्लीज. अंमली पदार्थ जेणेकरून तंबाखू, गुटखा, जर्दा. 4/20, 20 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. आज करावी 11 संघाचा धाकटे जो येते नाईटचा शो. त्यांच्यानं उद्या त्यांची दुसरी तुकडी रवाना होईल इराणच्या सीमेवर. हॅलो हॅलो. डेल्टिन रॉयल संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ॲक्सेप्ट फील्ड फर्स्ट. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. कसला टेम्पो आला रे? काय जमालचा आहे एवढं लवकर? आणि हा यस पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये की झेल, पण झेल झाला ड्रॉप. पुन्हा एकदा चेंडू गेला सीमा रेषे लगत. पुन्हा एकदा 3 धावा. क्या बात आहे, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावा झाल्या 23.
4 बाद. येस नक्की फुटबॉल कमी पायांतरी खेळतात. हा नवीनच प्रकार आहे. डोक्याने म्हणजे ते झुंज असते बघ टोणग्यांची. तशी स्पर्धा व्हावी. पहिल्या असायच्या स्पर्धा टोणग्यांच्या बैलांच्या झुंज असायच्या. लेफ्ट आर्म. हो 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 चांगला चेंडू. मिळेल एक धाव. यस जेमतेम कसं तरी खेळला. काय गोलंदाजी केली. संघाची धाव संख्या झाली फक्त इनमेन 24. 24 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. मला वाटतं या संघाचं असं वाटत नाही की हा संघ जिंकण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. कारण ज्यावेळी 4 विकेट गेल्या त्यांचं मनोधैर्य जे खचलं गेलं आहे त्यांचं हे अधपतन. फुलटॉस आणि 4 धावा 4 रन्स. तिथं कोणीही नव्हता. पण संघाची धावसंख्या 28. कमीत कमी एक षटकार विकेट चौकात 2 आले. प्रत्येक षटकामध्ये धावसंख्या 28. नक्कीच आंबा आहे का काय. अच्छा अच्छा मोर म्हणजे दरवर्षी मोर येतो पण आंबे लागत नाही. अच्छा अच्छा नाही असे प्रमोद असेल दुसरा कोण आहे. 4 बाद 28. 28 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. हे त्यांचे असतील. हो हो येस आउटसाइड द स्टंप बॅकवर्डला गेला होता. पुन्हा एकदा जबरदस्त कलेक्शन बिहाइंड द विकेट. डॉट डिलिव्हरी डॉट बॉल. धावसंख्या फक्त इनमेन 28 धावा आणि अजून बॉल बाकी आहे. षटकामध्ये 2 म्हणजे जवळजवळ 7चं टार्गेट. तिसरी ओव्हर आहे नाही. हो हो यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. स्कूप केला आणि मिळेल षटकार. अतिशय चांगलं टायमिंग. अशी बॅटिंग करा म्हणजे पहिल्या चेंडूपासून करायला पाहिजे. असा रवैया असं आक्रमण जो अटॅक हा पहिल्यांदा दिसायला हवा होता. संघाची धावसंख्या झाली 34 रन्स. राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट थर्ड ओव्हर. 13 मध्ये 35 धावांची गरज. 35 कधी जास्त असते रे. हा इथं 32 आहे बरोबर. 34 रन्स. 35 आणि हा यस आणखीन एक तडाखा. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त टायमिंग. सलग दुसरा षटकार. उत्तुंग फटका. संघाची धावसंख्या झाली 40 आणि पाहिजे फक्त इरमेन 29 बरोबर ना. 29 आणि राहिले 12 बॉल. 14.5 धावांची गरज. प्रति षटकामाग 14.50 रिक्वायर्ड इच अँड एव्हरी ओव्हर. 12 मध्ये एक रंगतदार सामना. अटीतटीचा सामना. बॉल राहिले 12. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 14.5चं टार्गेट आहे. चला स्पीडअप करा प्लीज. तर या सर्वात मागडा गोलंदाज या षटकामध्ये. कारण 2 षटकामध्ये 20 होत्या. नंतरच्या या षटकामध्ये 20 धाव म्हणजे मग मॅच अजूनही बॅलन्स आहे. दोलायमान स्थितीत त्रिशंक अवस्था. कारण कुठलंही टार्गेट तुम्हाला हमी देऊ शकत नाही. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. जरी त्यांचा आयकॉन फ्लॉप झाला तरी शेवटी त्यांची बॅटिंग ऑर्डर अजूनही खोलवर आहे. एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी प्रेक्षक. निलेश मडवी बॅटिंग किती 24. चांगली बॅटिंग 24 धावांची. कपिल भोईर यांच्या पाठोपाठ एक चांगली यस बिरजू भाई. गावदेवी संघाचा अतिशय घातक विस्फोटक फलंदाज गावदेवी जोगाव. बिरजू राजा बिरजू खास असायचा. राजा पण राजा गायब झाला. बिरजू सध्या अंपायरिंग आहे. त्या दिवशी कोपगानला होते ते नाही तिकडं याला. हे नक्कीच हा 2012चे नाईट. हो मिथुन पाटीलची 2012ची नाईट. त्यावेळी गावदेवी संघ फॉर्मला होता. आपला करावी देखील संघ जाम फॉर्मला होता. चला नवीन गोलंदाज 4थं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्कवर नयन म्हात्रे. राहिले 12 बॉल. जिंकण्यासाठी पाहिजे 29 धावांची गरज.
12 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 20. पहिला चेंडू तयार. नयन म्हात्रे बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 14 प्रगती पदावर. आपल्या ठेवणीतलं पठडीतलं वैयक्तिक पहिलं षटक. हा दिशाहीन चेंडू पुन्हा एकदा गेलाय आणि हा 5 धावा. नशिबाचा चौकार पंचक. बॉल राहिले 11 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 24 धावांची गरज. बघा मॅच थोडंसं कमबॅक, थोडंसं पुनरागमन. रेड डेव्हिल्स बघा ना, मॅच आता एवढी म्हणजे चांगली सुरुवात केली. शेवटी क्रिकेट आहे, कारण हे मैदानाचं असं आहे ना, कधीही सामना पलटू शकतो. असं वाटलं होतं की 40 आत संघ गडगडतो का काय, परंतु नंतर मात्र चांगली तिसरं षटक फार मागडं पडलं. 20 धावा तब्बल कुठल्या तिथंच खरा म्हणजे सामन्याने युटर्न म्हणजे घुमजाव कलाटणी. नाही मात्र बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म महोदय विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण. चेंडू हवेमध्ये त्याच्या डोक्याच्या मस्तकाला दस्तक देऊन गेलाय सीमारेषेबाहेर. उत्तुंग पॅरल ना रे षटकार ना. 6 रन्स म्हणजे समांतर. फ्लॅट 6 पॅरेलल समांतर. वॉट अ स्ट्रोक. म्हणून हे सीमारेषेलगत ना नेहमी उंच ठेवायचे. हे बुटके पिटके ठेवून फायदा नाही. दीपेश त्याचे देखील हाईट चांगले अजून तर असता फुटबॉल जर किंवा जम्प लॉंग जम्प. चला धावा झाल्या 51 रे. राहिल्या फक्त 18 धावांची गरज. बघा पुन्हा एकदा कमबॅक. आता मात्र वर्चस्व आउटसाइड द स्टंप. व्हाईटचा इशारा. यस बघा परतीची बाजू कशी आहे, सामना कसा फिरला याचं हे मूर्तिमंत उदाहरण. धावा झाल्या 52. 52 रन्स. 4 बाद 52. 11 मध्ये 17 धावा आरामशीर होऊ शकतात. एक मोठा फटका, एक वाईट, एक अवांतर. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू. असा जर बॉलिंग अटॅक केला म्हणजे अजूनही मॅच उत्कंठावर्धक परिस्थिती आहे. उत्साहवर्धक जबरदस्त करावे. क्रिकेट चॅम्पियन्स लीग मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. जे कोणी मान्यवर सिनियर सिटीजन ज्येष्ठ त्यांना विनंती कृपया स्टेजवर या प्लीज. राईट आर्म महोदय विकेट. हो यस पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. 1 धाव मिळेल आणि बॉल राहिले वाटते 15 9 ना. 9 मध्ये 15 धावांची गरज. म्हणजे बघा चेंडू आणि धावा याच्यामध्ये जे फासला जे अंतर 16 धावा. 9 मध्ये 7चा आहे. 9 बॉल्स टू गो रिक्वायर 16 रन्स. रेड डेव्हिल्स आदेश शिवाय असा हा विद्यमान सामना. पहिली लढत. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय परंतु प्रोटेक्शन असेल. 1 धाव मिळेल. अजूनही 2 बाकी आहे. संघाची धावसंख्या 54. 15 धावांची गरज. 8 मध्ये 15. 8 डिलिव्हरीज लेफ्ट. रिक्वायर्ड 15 रन्स. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे कुठल्या प्रकारचं डोक्याला व्याप नाही रे. म्हणजे बॉल आउट घ्या, सुपर ओव्हर घ्या, सुपर घ्या. हो यस बॅकफुटला गेला. पुन्हा एकदा चांगला कव्हर ड्राईव्ह. चेंडू गेलाय. मिळतील 4 धावा. यस लेझी फिल्डिंग. खरं म्हणजे वेगाने धावायला हवा होता आणि जिंकण्यासाठी पाहिजे फक्त इनमेन 11. 10 धावांची गरज. बॉल राहिले 7. पुन्हा एकदा कमबॅक. आता मात्र टार्गेट 11. तेच सांगतो तुला. 7 मध्ये 11. 7 बॉल्स. लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. 7 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. राईट आर्म महोदय विकेट तयार. हो काय टायमिंग बघा. मोहम्मद अदरुल स्टाईल. तो देखील झेल झाला ड्रॉप. ये देख धावांसाठी धावा धाव. फुकटच्या 3 धावा जास्त होताच. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं. धावा झाला किती
61. 8 पाहिजे. उर्वरित शेवटचे षटक 6 मध्ये 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. आता मात्र ज्याने पहिले षटक फेकलं होतं त्याचे मात्र आता आठवण व्हायला लागली. 6 मध्ये 8 धावांची गरज. बघा सामना कुठं होता. 2 षटकामध्ये सामना टर्न झाला. 2 षटकामध्ये 20 धावांची गरज होती. तिसऱ्या षटकात 20 धावा आणि हे षटक देखील मागडं वरनं 21 धावा त्याचाच भाऊ निघाला. परफेक्ट 12 म्हणजे बरोबर 11 वाजता सामना चालू झाला होता. अर्धा तास घेतला. जाऊ द्या शेवटची ओव्हर आहे. जरा थोडा अजून स्पीडअप करा प्लीज. संघाला विनंती करतोय. पहिली मॅच होती त्याच्यामुळं कदाचित आणि शेवटचा बॉलर यतीन भोईर आला आहे. 40+ लिजेंड खेळाडू. आता मात्र मॅच त्याला वाचवायची आहे. संपूर्ण भवितव्य फ्युचर याच्या हवाले केला आहे. आदेश शिवाय या संघानं रेड डेव्हिल्स टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली होती. चांगली बॅटिंग केली होती. सामना जवळ असा वाटला होता 2 षटकापर्यंत. नंतर मात्र तिसऱ्या षटकात 20, चौथ्या षटकात 21. नंतर मात्र संपूर्ण समीकरण संपूर्ण गणित बिघडवलं गेलं आणि 6 मध्ये उर्वरित 8 धावांची गरज. यतीन भोईर बघूया आपला ज्या करिश्मा चमत्कार आविष्कार चमत्कृती कसा दाखवत आहे. आणि हा पहिला चेंडू गेला डॉट बॉल. 5 मध्ये 8 धावांची गरज. जर तो झेल सोडला नसता घेतला असता तर 3 धावा वाचल्या असत्या. म्हणजे थोडंसं खडतर प्रवास करावा लागला असता. राईट आर्म महोदय विकेट तयार. चौदारा फेल. ताबा यस. 4 मध्ये 7 धावा. 4 मध्ये 7. काय मॅच झाली. टाईट मॅच क्लोज मॅच जबरदस्त क्लायमॅक्स थ्रिलिंग उत्तर रंगत जाणारी ही जीवघेणी लढाई. 2 बलाढ्य टीम एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. बॉल राहिले 4 धावा पाहिजे 7 धावा. राईट आर्म महोदय विकेट. यतीन भोईर आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू परंतु जाईल नोमॅन्स लँड मध्ये. गेली 4 धावा. सत्यानाश. फिल्डिंगनेच घालवले पण त्यांची गेम. बॉलिंग अटॅक चांगला झाला होता पण तो फिल्डिंग अतिशय तकला तो फिल्डिंग. 3 मध्ये 3 धावांची गरज. 66 धावा झाल्या. 3 मध्ये 3 धावांची गरज. शीतल रायझिंग स्टार्स आणि डेल्टिन रॉयल संघ आपण सज्ज राहायचं आहे. यानंतर लगेचच मॅचला सुरुवात करू. लगेच सामना चालू होईल. कुठल्या प्रकारची दिरंगाई करू नका प्लीज. अजून 5 मॅचेस बाकी आहेत. दिवस तसा समजा मोठा असतो. 3 मध्ये 3 यतीन भोईर. तर मिळेल 1 धाव. 2 मध्ये पाहिजे 2 धावांची गरज. बघा हा जर चौकार त्या 3 टोटल 7 धावा अशाच बहाल केल्या. 2 मध्ये 2. यतीन भोईर मात्र यांनी चांगली गोलंदाजी केली. हा चौका जाऊ दिला नसता. 2 balls to go. Required 2 runs. प्रेक्षक लाईव्ह ही वाहिनी ही स्पर्धा कव्हर करते आहे 3 कॅमेरा सहित. करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीगचे हे आजचा पहिला दिवस उद्घाटनीय सामना. आणि हा हलक्या तरफ पुश केलाय आणि कंपल्सरी एका धावेची गरज. अंब्रेला टाईप फिल्डिंग. 1 धाव कंपल्सरी कारण कंपल्सरी नियम चेसिंग. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा निर्णायक बॉल या सामन्याचं भवितव्य सांगून जाणार. चॅम्पियन कोण होणार म्हणजे या सामन्याचा विजेता संघ कोण हे उत्तर मिळेल तुम्हाला. इन फ्यू मिनिट्स विल गेट आन्सर हु विल बी द विनर. कंपल्सरी चेस असेल आणि ती स्ट्राईक रोटेट नसेल. दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडावी लागेल. यस स्ट्राईक रोटेट नसेल. दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध त्यांनी क्रॉस करणं गरजेचं आहे प्लीज. जर क्रॉस झाले तरच ते धाव काउंट केली जाईल. चला शेवटचा यतीन भोईर यांचा निर्णायक बॉल. लास्ट डिलिव्हरी रिक्वायर्ड 1 runs फॉर विक्ट्री.
काय जबरदस्त मॅच झाली. सामना कोणीही जिंका, परंतु संपूर्णपणे मनोरंजन, फुल्ली एंटरटेनमेंट. प्रेक्षक लाईव्ह ही वाहिनी हे 3 बळी तयार. आंबल्या टाईप फिल्डिंग बघा, संपूर्ण कव्हर. बघा लेग स्लीव, फर्स्ट स्लीव, स्लीव पॉइंट, मिड ऑफ. चला हा सामना जवळ जाऊन आला. फिनिश की झेल. हा 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 हाताला वेळ प्रयत्न चांगले केले, ते एफर्ट चांगले. थोडस मागे असताना कदाचित झेल झाला असता. अक्षर पटेलची आठवण आली कालचा नाही catch. नक्कीच यस, पण तो सामना जिंकला. हा निसटता विजय प्रस्थापित केला. दोन्ही संघांनी चांगली टक्कर दिली. हॅलो हॅलो, चला हँडचेक करायचा कंपल्सरी असेल. दोन्ही संघांना विनंती आहे, हस्तांदोलन करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, कर्णधार आपला संघ पहिला हस्तांदोलन करून घ्या. स्पर्धेचे नियम आहेत काही. चांगला सामना या स्पर्धेतील पहिला सामना, रोमांचक मुकाबला. चला हँडशेक करून घ्यायचं आहे. चला यापुढील सामना शीतल रायझिंग स्टार विरुद्ध डल्टिन रॉयल्स. संघ मालक संदीप तांडेल, यशोधन तांडेल आणि समोर संघ मालक असेल तो विवेक सिंग. आयकॉन जयेश तांडेल विरुद्ध आयकॉन धनेश कडू. 1-2 जे षटकार मारले ना मिड विकेटच्या दिशेने, ते अप्रतिम षटकार होते. वेल प्लेड निलेश, वेल प्लेड. हॅलो हॅलो दादा, कालची मॅच बघत असले ना, आपण फिल्डिंगच्या जोरावर काल मॅच जिंकलोय. फिल्डिंग खूप इम्पॉर्टंट होती. मागच्या सामन्यामध्ये आपण बघूया 2 झेल सुटले आणि एक गचाळ तिथे क्षेत्ररक्षण झाल्यानंतर चौकार मिळाला. त्या चौकाराचा पुरेपूर फायदा घेतला आणि संघाला विजय मिळवून दिलाय. यस, निलेश जॉईन होतो माझ्या समवेत. निलेश, काय सांगशील? एकंदरीत आयोजन कमिटीचा तू हिस्सा आहेस. पहिल्या सामन्यामध्ये 69 धावांचं टार्गेट सेटअप झाल्यानंतर पहिले ओपनिंगचे 4 फलंदाज डगाडूमध्ये परतल्यानंतर एका युवा फलंदाजासोबत तू एक पार्टनरशिप बिल्ड केली. नशिबाची साथ होती, काही जीवनदान मिळाले, काही झेल सुटले गेले. मात्र सराव चांगला आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, चांगले षटकार पाहायला मिळाले आणि चांगला चेस डाऊन केला आणि सामन्यामध्ये आपण विजय संपादित केला. एकंदरीत तुझ्या खेळीबद्दल आणि टीम स्पिरिटबद्दल काय सांगशील? प्रथम राखी तुझे धन्यवाद मानतोय मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. 69 स्कोअर ह्या मैदानावर तर बोलायला गेलं तर कमीच आहे, पण ह्या एंडनी काढायचं म्हटल्यानंतर थोडा बॅट्समॅन प्रेशरमध्ये खेळतोय. माझी आणि वरची पार्टनरशिप झाली चांगली. अगोदर गेले 4 विकेट, त्यामुळे आम्ही दोघे प्रेशरमध्ये खेळत होतो. त्याला बोललो मॅच काढायची असेल तर आपल्या दोघांनाच इथं थांबून खेळायचं आहे. त्याप्रमाणे मी खेळलो आणि मॅच काढली आणि जिंकलो. निलेश, जेव्हा तू खेळतोस ना, नेहमी आम्ही वारंवार समालोचन करताना आम्ही उल्लेख करतो का निलेशला संधी द्या. निलेशला संधी मिळते ना तेव्हा निलेश फिनिशिंग टच देतो. एकंदरीत खुश आहे स्वतःच्या इनिंगबद्दल, स्वतःच्या या बॅटिंगबद्दल आणि चेंडू मिडल ऑफ द बॅट लागले त्याचा एक आनंद आहे. सराव तर आहेच, कामामुळे सराव संधी जास्त मिळत नाही आहे. कधी जशी संधी मिळते तशी प्रॅक्टिस करतो आम्ही. आज एक खेळ झाला माझा, त्याच्याबद्दल सर्वच टीम पण खुश आहे, ओनर खुश आहेत, सर्वच पोरं पण खुश आहेत, आलीतली पोरं खुश आहेत. तर चांगलं वाटतंय. वेल प्लेड निलेश, वेल प्लेड. चांगला संवाद साधला आणि करावे चॅम्पियन्स क्रिकेट लीगच्या पहिल्या सामन्यामध्ये रेड डेव्हिल्स या संघानं